नमस्कार, कुक विथ रेणूमध्ये आपले मनापासून स्वागत। आज आपण मस्त बाहेरसारखी दाबेली घरी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत। आणि दाबेलीसाठीचा मसाला, त्यासाठीचं आलूचं फिलिंग, चिंचेची चटणी, ग्रीन चटणी सर्व काही आपण एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। कोणत्याही स्पेशल ऑकेजनसाठी दाबेली माझ्याकडे नेहमी बनवली जाते आणि करायलाही खूप सोपे आहे। घरी बनवलेली दाबेली बाहेरच्या दाबेलीपेक्षा खूपच जबरदस्त भारी लागते। दाबेली बघता क्षणी तोंडाला पाणी सुटत आहे। चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। मसाला शेंगदाण्यासाठी मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेला आहे। आता हे लो गॅसवर आपल्याला छान 2-4 मिनिटं परतून घ्यायचं आहे। मस्त क्रंची होईपर्यंत आपल्याला हे परतायचं आहे। आता हे थोडंसं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि वाटीच्या सहाय्याने शेंगदाण्याचे 2 भाग आपल्याला करून घ्यायचे आहे। आता आपण याला मसाला लावून घेऊया। 1 चमचा मी तेल टाकलेला आहे। आता तेल गरम झाल्यावर मी 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेला आहे। आता आपल्याला थोडं मीठ टाकून घ्यायचं आहे। मी काळं मीठ थोडंसं पाव चमचा टाकत आहे। आता आपल्याला शेंगदाणे टाकून आता 1 मिनिटभर परतून घ्यायचं आहे आणि शेंगदाणे छान मस्त क्रंची होतात। आता हे आपण साईडला करून घेऊया। आता हे मी थंड करायला ठेवत आहे आणि हे आपले मसाला शेंगदाणे बनवून रेडी आहे। जर तुम्हाला चाट मसाला टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता। मस्त क्रंची मसाला शेंगदाणे झालेले आहेत। दाबेली मसाल्यासाठी मी पाव वाटी धने घेतलेले आहे आणि धने मी आता थोडंसं परतून घेणार आहे। खूप जास्तही भाजायचं नाही आपल्याला। आणि 1 चमचा मी जिरा टाकलेला आहे आणि जिराही हलकंसं परतून घेतलेलं आहे। आता आपल्याला तेजपान, मोठी विलायची, दालचिनी, काळी मिरी, दगडफूल, 7-8 लवंगा आणि हे सर्व आता टाकून आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। घरातलेच खडे मसाले सर्व आहेत हे। आणि आता 1 चमचा मी सोप टाकलेली आहे, कच्चं सोप आहे। आता मी 2 चमचे तीळ टाकून घेतलेले आहे आणि हे सर्व मसाले फक्त हलकंसं आपल्याला परतून घ्यायचे आहे। तिखटपणासाठी मी 3-4 लाल सुक्या मिरच्या टाकलेल्या आहेत। सुकं खोबऱ्याचे किस 1 पाव वाटी मी टाकलेला आहे, अंदाजे 1-2 चमचे असेल। आता हे सर्व आपल्याला 1 मिनिटभर परतून घ्यायचं आहे आणि आता हे मसाला आपल्याला ग्राइंड करून घ्यायचा आहे। थोडंसं हलकंसं थंड झाल्यावर मी हे ग्राइंड करून घेणार आहे। हे सर्व मसाले आपण हलकंसं सुवास येईपर्यंतच परतून घेतलेलं आहे आणि आपल्याला आता हे छान मस्त बारीक वाटून घ्यायचं आहे। आता हे आपला दाबेली मसाला बनवून रेडी आहे। छान मी बारीक वाटून घेतलेलं आहे। आता आपण आलूचं फिलिंग तयार करून घेऊया। त्यासाठी मी मध्यम आकाराचे 8 ते 9 बटाटे घेतलेले आहेत। उकडून मी आता त्याला स्मॅश करून घेतलेलं आहे। आता आपण याला फोडणी करून घेऊया। 4 मोठे चमचे मी तेल टाकलेलं आहे। तेल गरम झाल्यावर मी 1 छोटासा कांदा बारीक चिरून टाकलेला आहे आणि खूप जास्त लाल आपल्याला करायचं नाही। आणि मी 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे आणि फ्रेश अद्रक लसूण पेस्ट आपल्याला वापरायचं आहे। आता आपल्याला दाबेली मसाला टाकून घ्यायचा आहे। अंदाजे 3 चमचे दाबेली मसाला मी आता टाकून घेणार आहे आणि बटाट्याचं प्रमाण माझं जास्त आहे, त्यामुळे मसालाही थोडंसं जास्त घेतलेला आहे। क्वांटिटीनुसार आपल्याला मसाला ॲड करायचा आहे। आता मी 2 चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे, त्याने कलर खूप छान येते। आता मी काळं मीठ टाकून घेणार आहे, अंदाजे 1 चमचा काळं मीठ आता मी टाकत आहे। काळ्या मिठाने स्वाद खूप छान लागते। आता उकडून स्मॅश केलेला बटाटा मी टाकून घेणार आहे। सर्व बटाटा आता मी ॲड केलेला आहे। आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आणि मी यामध्ये हळद टाकलेलं नाही आहे, जर तुम्हाला हळद टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता। फिलिंगचा कलर मला लालसर ठेवायचा आहे म्हणून मी हळद टाकलेली नाही आहे। आता चवीनुसार मी साधं मीठ टाकलेलं आहे। आता हे एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता थोडंसं पाणी टाकून फिलिंगला आपल्याला पातळ करून घ्यायचं आहे। दाबेलीसाठीचं हे फिलिंग थोडंसं पातळच असते, म्हणजे हे पावावर आपल्याला पटकन स्प्रेड करता येते। खूप जास्त घट्ट आपल्याला फिलिंग ठेवायचं नाही आहे आणि पाणी टाकून आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे। असं पातळसं थोडंसं फिलिंग आपल्याला करून घ्यायचं आहे। आता मी सर्वात शेवटी 1 चमचा बटर टाकलेला आहे। जर तुम्हाला नाही टाकायचं असेल तरी चालेल, बटरने फिलिंग आणखीन टेस्टी लागते। आता मी वरून कोथिंबीरने गार्निश करून घेतलेलं आहे आणि मस्त आपला आलूचं फिलिंग बनवून रेडी आहे। आता चिंचेची चटणी आपण करून घेऊया। त्यासाठी मी 1 वाटी चिंच घेतलेलं आहे। आता स्वच्छ धुवून आपल्याला हे भिजत घालायचं आहे। कमीत कमी 1 अर्धा तास तरी आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे, म्हणजे चिंच छान भिजल्या जाते। आता अर्धा तासानंतर आपल्याला हे सर्व पल्प काढून घ्यायचं आहे। पाणी टाकून सर्व मी आता सेपरेट करून घेणार आहे। आता चाळणीवर आपल्याला हे सर्व काढून घ्यायचं आहे चिंचेचं गर, आणि चाळल्यामुळे चोथा पूर्ण बाजूला होऊन जाते आणि फक्त चिंचेचंच पाणी आपल्याला आता यूज करायचं आहे। चिंचही छान भिजलेली होती, त्यामुळे गरही पटकन निघालेलं आहे आणि होईल तेवढं आता हे आपण गर काढून घेतलेलं आहे। आता हे चिंचेचं पाणी आपल्याला शिजून घ्यायचं आहे।
आता एका पातेल्यामध्ये हे चिंचेचं पाणी मी ॲड करून घेतलेलं आहे। आता हे आपल्याला छान उकळून घ्यायचं आहे। आता मी 1 वाटी गूळ टाकलेला आहे। गूळ हवं तर तुम्ही आणखीन ॲड करू शकता। आणि आता मी काश्मीरी लाल मिरची पावडर 1 चमचा टाकून घेतलेला आहे, त्याने कलर खूप छान येते। आणि आता चवीनुसार मी अर्धा चमचा काळं मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं अर्धा चमचा मी लाल तिखट टाकलेलं आहे आणि 1 पाव चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड मी टाकलेलं आहे। आता हे आपल्याला छान उकळून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम मी लोच ठेवलेली आहे। जोपर्यंत हे मिश्रण आपलं आटत नाही तोपर्यंत हे आटवून घेतलेलं आहे आणि असं दाटसर चिंचेची चटणी आपल्याला बनवून घ्यायचं आहे। आणि या चटपटीत चिंचेच्या चटणीसाठी मला 15-20 मिनिटं लागलेली आहेत आणि थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये आपण महिनाभर आरामात स्टोर करू शकतो। आता आपण हिरवी चटणी करून घेऊया। त्यासाठी मी 1 जोडी कोथिंबीर घेतलेली आहे आणि अर्धी जोडी मी पुदिन्याची पाने घेतलेली आहे आणि 7 ते 8 हिरव्या मिरच्या आणि 1 इंच आलं लागणार आहे आपल्याला आणि 1 लिंबू लागणार आहे आणि थोडीशी शेव लागणार आहे आणि चवीनुसार आपल्याला काळं मीठ वापरायचं आहे। आता सर्वात अगोदर मी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेला आहे आणि पुदिन्याची पानं आपल्याला टाकून घ्यायची आहेत। पुदिना आणि कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता 1 इंच आलं आणि 7-8 हिरव्या मिरच्याचे तुकडे मी टाकलेले आहेत आणि आता चवीनुसार मी काळं मीठ टाकलेलं आहे आणि आता मी 1 लिंबाचा रस पिळून घेणार आहे। लिंबाच्या रसाने चटणी काळी पडत नाही कारण आपण पुदिन्याचे पाने वापरलेले आहेत। चटणीला बाइंडिंग येण्याकरिता मी पाव वाटी बारीक शेव टाकलेली आहे, नायलॉन शेव आहे आणि आता थोडंसं पाणी टाकून स्मूथ वाटून घेणार आहे। तुमच्याकडे जी शेव उपलब्ध असेल ते तुम्ही टाकू शकता आणि हे स्मूथ आपली ग्रीन चटणी वाटून घेतलेली आहे आणि ही ग्रीन चटणी कुठल्याही चाटच्या रेसिपीजमध्ये खूप छान लागते। दाबेलीसाठीचं सर्व प्रिपरेशन झालेलं आहे। आता आपल्याला फक्त असेंबल करून घ्यायचं आहे सर्व। आता पावला मधोमध मी 1 कट मारून घेणार आहे आणि आता बटर लावून मी तव्यावर छान मस्त भाजून घेणार आहे। हलकंसं मी दोन्ही साईडनं बटर लावून शेकून घेणार आहे। बटर लावल्यावर किती छान ग्लेज येतो पावला। आता आपण एक सर्व चटण्या लावून घेऊया। सर्वात अगोदर मी ग्रीन चटणी एका साईडला लावून घेत आहे। आता दुसऱ्या साईडला मी चिंचेची आंबट गोड तिखट चटणी लावून घेणार आहे। आता चटणी लावून झाल्यानंतर मी आलूचं फिलिंग भरून घेणार आहे आणि भरपूर आपल्याला फिलिंग भरून घ्यायचं आहे तरच दाबेली खाताना मजा येते। बारीक चिरलेला कांदा मी आता टाकून घेतलेला आहे आणि डाळिंबाचे दाणे आपल्याला टाकून घ्यायचे आहेत। डाळिंबाचे दाणे टाकल्यानंतर आता मी मसाला शेंगदाणे टाकून घेतलेला आहे। आता मी बारीक शेव टाकून घेतलेला आहे। आता हे आपल्याला बंद करून घ्यायचं आहे आणि साईडनं व्यवस्थित करून घेऊन आपल्याला आता हे शेवमध्ये बुडवून घ्यायचं आहे। मस्त बाहेरसारखी आपली दाबेली घरच्या घरी बनवून रेडी आहे। किती सुंदर दिसत आहे। मस्त सोप्या पद्धतीने आपली दाबेली बनवून रेडी आहे आणि साईडला तुम्ही चिंचेची चटणी सर्व करू शकता। खूपच मस्त लागते आणि ही रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।